नमस्कार मित्रांनो, मी किशोर पवार. आज मी तुम्हाला सांगणार आहे अशा राजकारण्यांविषयी ज्यांची हत्या करण्यात आली. सगळ्यात पहिली व्यक्ती आहेत ज्यांची हत्या करण्यात आली आणि ते जगप्रसिद्ध आहेत, ज्यांना आपण महात्मा गांधी, ज्यांचं नाव आहे मोहनदास करमचंद गांधी, ज्यांना आपण बापू किंवा महात्मा गांधीने जे प्रसिद्ध आहेत. त्यांची हत्या करण्यात आली होती 30 जानेवारी 1948 साली. हत्या करणारा नथुराम गोडसे. कारण काय होतं तर भारत आणि पाकिस्तान यांचं केलेलं विभाजन. हे विभाजन झाल्यामुळे नथुराम गोडसे नाराज होते आणि नाराजी व्यक्त करण्यासाठी नाराजी त्यांनी हत्या करूनच त्या ठिकाणी व्यक्त केली. दुसऱ्या राजकारणी आहेत इंदिरा गांधी. त्या पंतप्रधान होत्या आणि त्यांची हत्या करण्यात आली. ती तारीख होती 31 ऑक्टोबर 1984 साली. हत्या करणारा त्यांचा जवळचाच अंगरक्षक जो सिख समुदायातील होता आणि त्यांच्या हत्येचं कारण काय होतं? ऑपरेशन ब्लू स्टार. या कारणामुळे त्या व्यक्तीने त्यांची त्या ठिकाणी हत्या केली. तिसरा राजकारणी आहे ललित नारायण, जे की रेल्वे मंत्री होते आणि हत्येची तारीख आहे 2 जानेवारी 1975 साली. त्यांची हत्या एका स्फोटात झाली आणि एक भयंकर स्फोट झाला आणि त्या स्फोटामध्ये हे सुद्धा त्या ठिकाणी जखमी झाले आणि मरण पावले. काय होतं, राजकीय हेतूने त्या ठिकाणी बॉम्बस्फोट झाला आणि त्या बॉम्बस्फोटमध्ये यांना मारण्यासाठीच त्या ठिकाणी बॉम्बस्फोट घडून आणल्याचं त्या ठिकाणी कारण सांगितलं जाते. चौथ्या राजकारणी आहेत फुलन देवी, ज्या की खासदार होत्या. हत्येची तारीख आहे 25 जुलै 2001. हत्या करणारे शेरसिंग राणा आणि त्यांचे काही साथी होते. कारण काय सांगतात, काही जणांचं असं म्हणणं आहे की हे वैयक्तिक कारण होतं आणि काही जणांचं असं म्हणणं होतं की जातीय वैर असल्यामुळे त्या ठिकाणी त्या जातीय वैरमुळेच त्यांची हत्या करण्यात आली. पुढील राजकारणी आहेत प्रमोद महाजन, जे की भाजपचे नेते आणि त्यांची भारतभरामध्ये, महाराष्ट्रातच नव्हे तर भारतामध्ये त्यांची ख्याती झालेली असे प्रसिद्ध राजकारणी. त्यांची हत्या करण्यात आली होती एप्रिल 2006 मध्ये आणि त्यांची हत्या त्यांच्या भावाकडूनच करण्यात आलेली होती. भावाचं नाव आहे प्रवीण महाजन. प्रवीण महाजन याने त्यांच्यावरती 4 गोळ्या त्या ठिकाणी झाडल्या. 3 गोळ्या त्यांना लागल्या आणि जवळपास ते 13 दिवस हॉस्पिटलमध्ये संघर्ष करू लागले जीवन आणि मरणाच्या आणि ते 3 मे 2006 ला मरण पावले. मारणारा त्यांचा सख्खा भाऊ प्रवीण महाजन. कारण काय होतं, कौटुंबिक वाद असल्याचं त्या ठिकाणी सांगितलं जाते. तर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि व्हिडिओला आमच्या लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करून मात्र नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला तो. पुन्हा भेटूया नवीन विषय घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.